मिळणार आहे. चार ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही टीम्स मजबूत आहेत. चांगली मॅच पाहायला मिळेल यात काही शंका नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चेतन आणि त्याच्या समवेत आहेत निखिल. गोलंदाजीसाठी अमोल आहेत. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतो आहे. हिअर वी गो, लेट्स प्ले. पहिला बॉल, डावखुरादाचा फलंदाज समोर चेतन. भरपूर महत्वाची मॅच आहे. मंदार स्फूर्ती त्यांच्या विरोधामध्ये WXYZ. पहिला बॉल अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट. चांगलं क्षेत्ररक्षण राजेश यांचा पाहायला मिळाला. अप्रतिम एफर्ट्स पहिल्या बॉलापासून ठरवून आलेत. मैदानाच्या आतमध्ये एफर्ट्स जायचे आहेत. फिल्डिंग मध्ये चूक झाली नाही पाहिजेत जी मागच्या मॅच मध्ये झाली होती. मागच्या मॅच मध्ये भरपूर धुलाई झाली होती गोलंदाजांची. मंदार स्मृती या टीमची फिल्डिंग ही खराब झाली होती. परंतु या मॅच मध्ये यश मोरेलाही माहिती आहे, अनुभव आहे भरपूर त्याच्याकडे. एवढ्या नॉकआउटच्या मॅच मध्ये, एवढ्या मोठ्या मॅच मध्ये फिल्डिंग चुकीची झाली नाही पाहिजे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा येतोय तोपर्यंत एक सिंगल टन. 2 धाबा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबा दाफलकावरती 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. अमोल, सुवर्ण संधी आहे अमोलला. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 2 बॉल तर टाकून झालेत. देखील स्ट्राईक वरती आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळते. स्ट्राईक वरती चेतन आहेत. फुल टॉस बॉल आहे, फक्त दिशा दिलेली आहे. या मागचा पहिला चौकार चेतन यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 6 धावा दाफलकावरती. ऑन साइडला फटका चांगला होता, दमदार होता. 6 धावा दाफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा अमोल तयार होतात. फुल टॉस बॉल आहे, पुन्हा एकदा दिशा दिली, अगदी बाजूने बॉल निघून गेला. इम्पॉर्टंट मॅच मध्ये तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये. हे मागात ठरू शकतं, पडू शकतं. चेस जरी करतायत 50-60 धावा, परंतु प्रत्येक वेळेला दिवाळी असते. प्रत्येक वर्षी म्हणजे एका वर्षामध्ये एकदा दिवाळी येते, दोनदा येत नाही. आणि ते कठीण होईल कारण की नॉकआउटची मॅच आहे. यश मोरे SBCच्या व्यतिरिक्त कोणताचा फलंदाज नाही का त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, म्हणूनच ही मॅच भरपूर महत्वाची असणार आहे. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वैभवच्या माध्यमातून एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल जाऊन पोहोचली. 11 धावा दाफलकावरती लागल्यात. चेंडू झालेत या ओव्हरचे 5. एक शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या ओव्हर मधला. 11 धावा दाफलकावरती. बिनगडी बाद चांगली सुरुवात WXYZ या टीमची पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाज होईल तयार. यावेळेस पुन्हा एकदा दिशा दिलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पहिला हात लागला यश यांचा. नंतर बॉल जो आहे तो हातातून निसटला. जेव्हा यष्टांना हात लावला तेव्हा बॉल त्याच्या हातामध्ये नव्हता. जर बॉल हातामध्ये असता तर कदाचित फलंदाजाला परतावा लागला असतं पवेलियनच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल जाऊन पोहोचली आहे 12 बिनगडी बाद. WXYZ ही टीम. नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यश मोरे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणारा. मजबूत बांधाचा संघ हा. आणि यश मोरे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी. सीड्स 48. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये एक वेगळीच ओळख यश मोरे यांनी प्राप्त केली. नवीन टेनिस क्रिकेटमध्येही चांगला खेळ सीड्स 48 या टीमसाठी करत आला. आणि इंटर 48 क्रिकेटमध्येही तो चांगला खेळ करतो. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळणारा. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली 13 धावा, 13 रन्स. विकेट अजूनपर्यंत एकही गमावली आणि ही चांगली बाब आहे WXYZ या टीमकडनं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे. ड्राईव्ह केलाय, बॉल सीमारेषा पार झाली आहे चूक अमोलकडनं. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसणारा चौकार आला. टीमची धावसंख्या टोटल धावा जाऊन पोहोचल्यात 17 धावा, 17 रन्स.
17 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. एक सिंगल रन साठी प्रयत्न करत होते परंतु भरपूर वेगाने यश भिसे आपल्याला पाहायला मिळाले जे खेळपट्टी दिशेने चेंडू पर्यंत गेले. यश मोरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी होत तयार. यावेळेस नो बॉल टाकला गेला. फिल्डिंग चांगली झालेली आहे. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होणारा नाहीये. नो प्लस वन अशा 2 धावा मिळतील. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळणार आहे. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल समोरच्या टीमला XYZ या टीमला. चेतन आणि निखिल चांगली भागीदारी दोन्ही बॅटरकडनं जर पाहिलं तर चौकारांची दिशेने पाहायला मिळाली आहे. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट ही त्या दोन्ही फलंदाजांनी केलं. म्हणजे स्कोर कार्ड जो आहे ना तो हलता ठेवलेला आहे. जास्त वेळ थांबून ठेवलेला नाहीये एकाच जागेवरती स्कोर कार्डला. नॉकआउटच्या मॅचेस मध्ये स्कोर कार्ड जो आहे तो हालचाल त्याची पाहिजे. इथे चूक केली आहे यश मोरेने. बॉल सीमा रेषा पार. वाईट +4 5 धाव मिळतील. 5 मिळाल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल संघ जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये 24. मंदार स्मृतीला पराभूत करायचं असेल तर मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करावी लागेल. पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर व्हॉट अ शॉट. चेतनच्या बॅटमधनं मॅग्निफिसंट स्ट्रोक. काय फटका लगावलाय. लेफ्ट हँडर बॅटर सातत्याने म्हणत आलाय कव्हर्सला मारतो ना अंगावरती काटे येतो. यावेळेस पुन्हा एकदा बरोबर आडव्या बॅटने खेळायचं होतं. चेतनची बॅटिंग लाजवाब आहे. त्याचे फटके अंगावरती काटे येतात. शहारे येतात. जे ऑन साइडला कव्हरच्या रिझनला तो खेळतो. रिव्हर्स अटेम्प्ट करतो. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुटवरती जाऊन पंच केलं. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या 29-29 धावा. चांगला स्कोर आतापर्यंत उभा केलाय XYZ या टीमने. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे यश मोरे यांच्या ओव्हर मधला. 29 धावा धावफलकावरती. ब्रेक थ्रूची गरज आहे. इथून विकेट जर मिळाली तर निश्चितप्रमाणे कमबॅक करतील मंदार स्मृती. विकेटची गरज आहे. पार्टनरशिप चांगली झालेली आहे. याही वेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डिंग ही तेवढी चांगली आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 ओव्हरचा खेळ अशा रीतीने संपल्याने टीमची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. बिनगडी बाद. चांगली भागीदारी दोन्ही बॅटरमध्ये. चांगला तालमेल आतापर्यंत पाहायला मिळाला. रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये खूप चांगलं पाहायला मिळाला. असे एका क्षणाने वाटले नाहीये की कुठे चुकलेत कॉलिंग मध्ये. ज्यावेळेस रन घ्यायची आहे त्यावेळेस असं एकदाही वाटलेलं नाहीये की कुठेतरी तालमेलमध्ये चुका आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत का नाहीये. चांगला तालमेल आहे. चांगलं कॉम्बिनेशन आहे. दोन्ही बॅटर चांगले रन्स. दोघांच्या बॅटमध्ये रन्स आलेले आहेत. असं नाही की चेतन एकटाच मारतोय. त्याला साथ निखिलही चांगली देतोय. यश भिसे आलाय गोलंदाजीसाठी. राईट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु एक सिंगल रन मिळणारा. चेतन यांच्याकडे पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळणारा. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 31 धावा. ब्रेक थ्रूची गरज आहे मंदार स्मृती टीमला. इथून माहिती आहे जर खेळ अजून स्लो करायचा असेल तर विकेट घेणं भरपूर महत्वाचं आहे. कॅप्टनलाही माहिती आहे इथून विकेट जर मिळाली तर निश्चितप्रमाणे खेळ जो आहे तो XYZ चा हळू होईल. स्कोर कार्ड जो वेगाने जो आहे तो भरपूर वेगाने जो धावतो तो थांबू शकतो जर इथून विकेट मिळाली तर. विकेटसाठी जाळं रचलं गेलं. चांगली फिल्डिंग आतापर्यंत सजवलेली दिसतीये. यश पुन्हा एकदा तयार होतं चेतन यांच्यासाठी. चांगला चेंडू आहे. बॉल सीमारेषा पार. या विकेटची चर्चा करत होतो. इथून जर ब्रेक थ्रू मिळाला तर निश्चितप्रमाणे स्कोर कार्ड जो आहे थोडासा हळू जाईल यात काही शंका नाहीये. त्याच दरम्यान सन्माननीय वैभव ढेकळे दादांचे या ठिकाणी आगमन झाले. आम्ही वैभव ढेकळे जाताना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपल्या साईराज प्रतिष्ठानच्या मतीने आयोजित साईराज प्रतिष्ठान लीग मध्ये आदित्य वरजी जाधव दादांकडनं सहर्ष स्वागत आहे. आपण मंचावर यावं. प्रेक्षकांची मांदी आडी. फायनलचा दिवस आहे. शेवटचा दिवस आहे. बक्षीस समारंभाला देखील प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार. यश भिसे कमबॅक करून दिल्या मंदार स्मृती टीमला. विकेटची गरज होती. विकेट मिळाली आहे. अभिजित स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल अभिजित साठी नो बॉल टाकला गेला. 32 धावा 32. टीमची धावसंख्या 32. 2 बॉल आतापर्यंत झालेत. ओव्हर्स बिनचा नो. टच लाईनही नो असते बॉक्स क्रिकेटमध्ये. हा फॉर्मॅट वेगळा आहे. या फॉर्मॅटची खेळण्याची मज्जाच वेगळी आहे.
पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतो. एक रन कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त एक सिंगल रन एसबीसीने या ओव्हरमध्ये बांधून ठेवलेला. या ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांकडे गेलेलं नाही. WXYZ विकेट मिळाली महत्वाची चेतनची. त्या ब्रेक थ्रूची आम्ही खऱ्या अर्थाने चर्चा करत होतो. इथून जर ब्रेक थ्रू मिळाला तर कमबॅक करू शकतो मंदार स्मृती संघ आणि तो कमबॅक केला. ते चांगलंच माहिती होतं मंदार स्मृती टीमला. जर इथून एखादी विकेट मिळाली तर आम्ही कमबॅक करू शकतो आणि ते करतायत. समोर जो खेळाडू आहे निखिल तोही चांगला सेट झाला. त्याच्या बॅटमध्ये रन्स आलेत. आता त्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. जी बॅटिंग चेतन करत होता त्याच्या बॅटमधनं चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. 3 चौकार ठोकले होते त्याने. निखिलच्या बॅटमध्ये 1 चौकार आतापर्यंत आला. तर फिल्डिंग मध्ये विरचना देखील आपल्याला पाहायला मिळते. पॉइंटला ओमकार आपल्याला पाहायला मिळणार. एसबीसी पुन्हा एकदा तयार होते निखिल यांच्यासाठी. त्यांच्या बॅटमध्ये 1 चौकार आला. यावेळेस चांगला फटका. वॉट अ शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आडव्या बॅटनं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर होते परंतु त्यांना अडवण्यामध्ये बॉलला अडवण्यामध्ये यशस्वी झालेले नाही आहेत आणि हा चौकार आला. बराच उशिरानंतर मात्र टाळ्या डगआउटमधून आपल्याला ऐकायला मिळाल्यात. WXYZ या टीमच्या माध्यमातून 37 धावसंख्येवर पोहोचला WXYZ संघ. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. या ओव्हरमध्ये हे भरपूर महत्वाचे 2 बॉल असणार आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा. दोन्ही संघ जर पाहिलं तर मजबूत बांधायचे आहेत. विघ्नेश मडवी आम्हाला कळवते आमचे गुणलेखक. दोन्ही संघ जे आहेत ना ते खूप चांगले आहेत. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत म्हणून चांगली फाईट होईल. एसबीसी पुन्हा एकदा तयार होतो समोर निखिल यांच्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा इथे कॅच अँड बोल्ड. फलंदाज बास झालाय. निखिलची विकेट मात्र मिळालेली आहे. एसबीसीने दुसरा धक्का दिलाय. वैयक्तिक दुसरी विकेटही त्यांनी घेतलेली आहे. एसबीसीने या ओव्हरमध्ये एक चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. जिने पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा होत्या WXYZ या टीमच्या. एसबीसीने या ओव्हरमध्ये 2 सलामीचे फलंदाज जे आहेत त्यांना बाद करण्यामध्ये तो यशस्वी झालाय आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती 38 धावा म्हणजे 8 धावा खर्च करत एसबीसीने 2 विकेट घेतल्या. लाजवाब स्पेला एसबीसी यांचा आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉल आतापर्यंत झाले. शेवटचा 1 बॉल अजूनपर्यंत शिल्लक आहे. वैभव आलाय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल ही खूप चांगला पाहायला मिळाला. फाईन लेगला लाजवाब गोलंदाजी कमबॅक करून दिलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावसंख्या होत्या WXYZ टीमच्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये एसबीसीने सलामीची जोडी मात्र माघारी धाडली आणि 9 धावा फक्त आपल्या ओव्हरमध्ये खर्च करत कमबॅक करून दिले मंदार स्मृती या टीमला. क्वार्टर फायनल नंबर 3 साठी आम्ही इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन सीड्स चॅलेंजर्स त्यांच्या विरोधामध्ये KF बॉईज. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करून घेणार आहोत. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 39-39. शेवटचा षटक घेऊन राजेश आलाय. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय वैभव. पहिला बॉल राजेश यांचा. चांगला चेंडू टाकलाय समोरच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 सिंगल रन. चांगली सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूने जर पाहिलं तर चांगली सुरुवात झाली. एका सिंगल साठी टाळ्यांचा आवाज WXYZ यांच्या डगआउट मधूनही आपल्याला ऐकायला मिळाला. त्यांना माहिती आहे सिंगलचं महत्व. बॉक्स क्रिकेटमध्ये सिंगल डबललाही भरपूर महत्व आहे. चौकारालाच नाही तर सिंगल डबलला भरपूर महत्व आहे. फिल्डिंग सेट करतात यश मोरे विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राजेश पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा चांगला फटका लगवला. याही वेळेस अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि रनआउटही मिळालाय. काय क्षेत्ररक्षण केलं अमोलने. विकेटही मिळालेली आहे. मंदार स्मृती या टीमला 3री विकेट मिळालेली आहे. काय एफर्ट्स लावलाय. क्वार्टर फायनलची मॅच कशी खेळायची हे मंदार स्मृती टीम कडनं शिकायला हवा. मंदार स्मृती टीमचा हा गेम जर पाहिला तर क्वार्टर फायनलचाच वाटतोय. जी नॉकआउट मॅच जी खेळतात ना ती अशा रीतीने खेळावी लागते.
संपूर्ण काही आपल्याला द्यावं लागतं नॉकआउटच्या मॅच मध्ये. आपण लीग स्टेजच्या तिन्ही मॅचेस जिंकून आलो आणि क्वार्टर फायनल मध्ये जर नॉकआउट मध्ये बाहेर गेलो भरपूर वाईट वाटतं. अशा आम्ही भरपूर प्रीमियर लीग पाहिलेल्या आहेत. गोलंदाज राजेश पुन्हा एकदा होईल तयार. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल धावा 41. पहा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा. आता फक्त 41 धावा दाफलकावरती लागल्यात. म्हणजे जिथे 15ची सरासरी होती पहिल्या 2 ओव्हरमध्ये तिथून डायरेक्ट खाली आलेली आहे. भरपूर खाली आली आहे. 10ची राहिलेली नाहीये. राजेश पुन्हा एकदा होतील तयार. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतो मुकेश. याही वेळेत चांगला फटका टॅप केला. यशबीसे भरपूर वेगाने येत आहेत. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या दाफलकावरती आता 42 रन्स. क्वार्टर फायनल नंबर 2 तुमच्या समोर रंगते. WXYZ त्यांच्या विरुद्धामध्ये मंदार स्मृती ही टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक. राजेशने लाजवाब गोलंदाजी केली आहे. मागच्या मॅच मध्येही चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो भरपूर वेगाने. रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता स्विच लगवण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा व्हाईट बॉल अवंत स्वरूपामध्ये आणखीन एक रन मिळणार. 43 धावा दाफलकावरती 43. किंचितशी यष्टी वाचली असं वाटलं. एक्सप्रेशन पाहायला मिळालं राजेश यांचं. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगवला आहे. त्या ठिकाणी आहेत यश बिसे आणि त्यांच्या हातातनं चूक होणारा नाहीये. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर चला. रनआउटच्या स्वरूपामध्ये लाजवाब खेळ मैदानाच्या आतमध्ये मंदार स्मृती हा संघ करत असताना टीम कॉम्बिनेशन बसला. त्याच्यानंतर जो आत्मविश्वास घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. फिल्डिंग लाजवाब केली आहे. त्याच कारणामुळे गोलंदाजांचाही आत्मविश्वास वाढला. आणि सातत्याने म्हटलं जातं ज्यावेळेस क्षेत्ररक्षक फिल्डिंग चांगली करतो ना त्यावेळेस गोलंदाजालाही भरपूर कॉन्फिडन्स येतो. असं वाटतं की तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर चालला आणि तो जर अडवला चेंडू क्षेत्ररक्षकाने कोणत्या तर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय लेवलचा होतो. शेवटचा बॉल बाहेर गेलाय आणि इथे इनिंगला लागला ब्रेक. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 43 फक्त आणि 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे WXYZ या टीमला. तोपर्यंत आम्ही आवाज देतोय क्वार्टर फायनल नंबर 3 स्यूड्स चॅलेंजर्स त्यांच्या विरोधामध्ये KF बॉईज. दोन टीमचे कॅप्टन आपण या त्वरित. स्यूड्स चॅलेंजर्स आणि KF बॉईज. हेच आम्ही वैभव दादांना विनंती करतो. वैभव दादा आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. क्वार्टर फायनल क्रमांक 3 स्यूड्स चॅलेंजर आणि KF बॉईज. चला टॉस का बॉस कृपया खाली करा. विजय दादा टॉस का बॉस थोडस खाली करूया. स्यूड्स चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरुद्ध KF बॉईज. मिस्टर विजय त्यांच्या विरुद्ध देखील विजय. यस बंटी दादा कॉल करतील. वरती उडवा. टेल इज द कॉल अँड हेड इट इज. अभिनंदन KF बॉईज टॉस जिंकला. खूप महत्वाचा सामना. आता दुसरी संधी नाही. अभी नाही तो कभी नाही. आर नाही तर पार. चॅलेंजरचं चॅलेंज आहे. निर्णय काय? निर्णय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय तुम्ही. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर टार्गेट चेस झालं होतं 40+ टार्गेट. आत्ताही तेवढंच टार्गेट आहे. चेस होतंय तरी देखील तुम्ही आपण पाहतोय त्यालाच पसंती दिली आहे आणि बॉलिंग करण्यात प्राधान्य दिलंय. काय चेंजेस पाहायला मिळतील का की सेम स्क्वॉड असेल? नाही सेम स्क्वॉड असेल. मागच्या मॅचला आमचे यशवंत नव्हते आणि PK नव्हते पण आता ते इन झालेले आहेत. तर आता स्क्वॉड पूर्ण स्ट्रॉंग आहे. फक्त एवढंच आहे की त्यांना कमीच्या कमी याच्यात स्कोरमध्ये थांबवायचं आहे. यस विजय दादा तुम्हाला शुभेच्छा. दुसरे विजय आमच्या समोर. बंटी दादा जास्त वेळ घेणार नाही. बॅटिंग करायची आहे. 40 आणि 45च्या मध्येच दोन्ही क्वार्टर फायनलमध्ये स्कोर थांबलाय. असं वाटतं आता बॉल ट्रॅव्हल होत नाहीये की आपण बदलल्यामुळे त्या धावामध्ये रन होत नाहीये. नक्कीच धावचा थोडा प्रमाण आहे यामध्ये पण आम्ही प्रयत्न करू 45+ करण्याचा. तुम्हालाही शुभेच्छा असतील. ऑल द व्हेरी बेस्ट. जाऊया क्वार्टर फायनल क्रमांक 2. सध्या तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा रोहित भोपी सर आपल्या समोर जॉईन होतील. तत्पूर्वी KF बॉईज संघाने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद.
चला जाऊया मॅच कडे, जिथे मात्र टार्गेट आहे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच या. 44 धावसंख्येचा टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी अभिजित आला. चला सलामीची जोडी प्लीज विनंती करतोय. चला प्लीज 44 धावा इथून कंप्लीट करायच्या आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मजबूत जोडी आहे. पहिल्या मॅच मध्ये 43 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि ते स्पार्टन्सने अगदी सहजरित्याने कंप्लीट केलं आणि ते सेमीफायनल नंबर 1 मध्ये विराजमान आहेत. दुसऱ्या मॅच मध्ये मंदार स्मृतीला 44चं टार्गेट आहे. इथून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल नंबर 2 मध्ये जाणारा. पहिला बॉल यश मोरे यांच्यासाठी रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता. पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतो. विकेट जर इथून मिळाली यश मोरेची तर WXYZ आनंद मात्र भरपूर होईल, जल्लोष भरपूर होईल. इम्पॉर्टंट विकेट आहे यश मोरे. आणखीन एक पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केला होता. भरपूर वेगाने यश भिसे आले. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. white+1 ज्या 2 धावा मिळतील यश भिसे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता चांगला टॅलेंटेड खेळाडू यश भिसे. भरपूर साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात, भरपूर लीग्स गाजवल्यात. याच मैदानावरती खेळत असताना भरपूर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर हे पारितोषिक घेतलेले आहेत यश भिसे यांनी. एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला क्रिकेटपटू आहे. या स्पर्धेमध्ये बॅट थोडीशी शांत राहिलेली आहे यश भिसेची, कारण की सातत्याने आपण जो यश भिसे पाहतो ती बॅटिंग पाहिजे तशी झालेली नाहीये. परंतु आता महत्वाच्या मॅचेस आहेत. इथून चार्ज घ्यावा लागेल त्यालाही. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागले 3. इथून पुन्हा एकदा रिव्हर्स अटॅम्प्ट केलाय. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यश मोरे आल्यापासून स्विच हिटचाच प्रयत्न करतोय. माइंड मध्ये नक्की काय गेम प्लॅन, काय सेट करून आला माइंड मध्ये हे त्यालाच माहिती. पहा पुन्हा एकदा white+4 अशा 5 धावा मिळाल्यात. यश मोरे अगदी शांत डोकं ठेवून शांत मनाने हा खेळ क्रिकेटचा खेळत असताना अगदी पॅनिक होत नाहीयेत. यश मोरे यांना माहिती आहे सहजरित्याने हा टार्गेट चेस होऊ शकतो. जास्त ॲग्रेशन दाखवून फायदा नाहीये. मोठ्या फटक्यांची गरजच नाहीये. सिंगल डबल मध्ये एखादा चौकार मॅच सहजरित्याने जिंकू शकतो. गचाळ गोलंदाजी मी म्हणेन अभिजित यांची आम्हाला पाहायला मिळते, जी खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे ते भरपूर अपेक्षा होत्या. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या 9. बॉल आतापर्यंत झालेत 2. पुन्हा एकदा स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. सर्वचे सर्व जे आहेत फटके ते स्विच हिटचेच फटके आपल्याला पाहायला मिळालेत. एकही फटका जो समोरच्या दिशेला ट्राय केलेला नाहीये यश मोरेने. यश भिसे टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली 10. 3 बॉल 10 धावा. यश भिसे स्ट्राईक वरती आहेत. चला फटका बॉडी लाईनच्या बाहेर चाललाय. यश भिसेची विकेट इथे मिळालेली आहे. यश मोरेची साथ मात्र सोडून डगआउटच्या बाहेर चालला यश भिसे. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. मंदार स्मृती टीमला लागला मोठा धक्का, मोठा झटका. बॅटिंग करण्यासाठी चांगली साथ द्यावी लागणार आहे यश मोरेला. यश मोरे यांच्याही मनामध्ये काहीतरी वेगळे विचार झाले असेल तर गेम प्लॅन थोडासा चेंज करावा लागणार आहे. यावेळी सिलेक्ट कट करण्याचा प्रयत्न इथे झाला होता. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळणार. 22च्या माध्यमातून टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागलेली आहे 11 धावा. शेवटचा एक बॉल अजून पर्यंत शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्या त्याने खेळून काढल्या. फक्त दिशा दिली या बॉलला.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. चांगली गोलंदाजी अभिजितने केली आहे. पहिले 2 बॉल जर पाहिले तर अवंत रूपामध्ये भरपूर धावा खर्च केले होते. त्याच्यानंतर कमबॅक करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केले. यश भिसेची मोठी विकेट त्यांनी मिळवलेली आहे. टीममेट्स म्हणत असतील यश मोरे हा सामना जिंकून दाखव मला. त्याच्यावरतीच भरपूर काही आशेचं किरण. हो हो व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. नो लुक शॉट बॉक्स क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच पाहिलाय. यश मोरे काय फटका लगावलाय, लाजवाब फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. नो लुक शॉट यश मोरेचा पाहायला मिळालाय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये यश मोरे करतोय. टॅलेंटेड खेळाडू आहे. पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि किनेक बॉल सीमारेषा पार. दुसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवरती चौकार. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल ही चौकार. लगातार 2 चौकार. टीमची धावसंख्या दाफलकावरती 20-20. गोलंदाज पुन्हा एकदा होईल तयार. यावेळेस हा बॉल सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. 21 धावा दाफलकावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी इमानदार स्मृती टीम 21 सध्या 21 वरती आहे. फिल्डिंग मध्ये झाली विपरचना, चेंजेस केले गेलेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वैभव यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर. मागे लेग स्टंपच्या बाहेर होता हा बॉल आणि यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर. 2 वाईट लगातार. हा प्रेशर. 2 चौकार लगावल्यानंतर यश मोरे समोर गोलंदाजी करणं. यावेळेस काहीतरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता यश मोरेचा. दोन्ही ढोपे टेकून प्रयत्न केला होता मागे खेळण्याचा, फायनलच्या रिझल्टला खेळण्याचा. एक सिंगल रन मिळेल. टीम धावसंख्या दाफलकावरती आता टोटल लागली आहे 23-23. 23 धावा या दाफलकावरती लागल्यात. 15 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चला चेक करायचा आता. थर्ड अंपायर या आपण. दाफलकावरती टोटल 24 धावा दाफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रकारे बताव असताना आतापर्यंत बॉल झालेत या ओव्हरचे 4. 2 बॉलचा खेळ जोपर्यंत शेष आहे. 24 धावा दाफलकावरती लागल्यात. यश मोरे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस मात्र नो बॉल पंचांचा इशारा. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 26 धावा दाफलकावरती. टार्गेटच्या अगदी जवळ पोहोचत असताना मंदार स्मृती या संघ. याही वेळेस मात्र चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवला गेला. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 27 धावा दाफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. यश मोरे फेस करेल. शेवटचा बॉल आपण पाहतोय. चांगला फटका लगवला. फक्त एक सिंगल रन मिळणारा. टीमची धावसंख्या टोटल धावा 28. आता या समीकरण काय आहे ते समीकरण आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय. येणारे बॉल आहे 12 आणि 12 बॉल मध्ये 16 रनची गरज आहे. 12 चेंडू 16ची गरज या मॅच मध्ये. यश मोरे आतापर्यंत एकटा लढतोय, परंतु इथून जर यश मोरेची विकेट मिळाली ना WXYZ या टीमला, मॅच मध्ये कमबॅक करतील WXYZ संघ. यात काही शंका नाहीये. 1 विकेट यश मोरे यांची. नवीन गोलंदाज निखिल. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं अजूनही बाकीचा आहे. हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉल टाकलाय.
आता 11 बॉल आणि 16ची गरज आहे. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करेल आणि त्या प्रेशर मध्ये कदाचित काही घडू शकतं. यश मोरे 11 बॉल 16ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच सेमीफायनल नंबर जाण्यासाठी. हा वाईट बॉल आहे, कव्हर झाला. आता 11 बॉल 15ची गरज. 11 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली या थर्डमॅनच्या रिझल्टला आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन. आता 10 बॉल आणि 14 रनची गरज. वॉट अ मॅच. 10 बॉल 14 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. निखिल WXYZ या हार मानणारा संघ नाहीये. 10 बॉल 14 रनची गरज या मॅच मध्ये. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या काही वेळेमध्ये आपल्याला निश्चितप्रमाणे कळणारच आहे. 10 चेंडू 14ची गरज. याही वेळे निर्धाव चेंडू टाकलाय. 9 बॉल 14ची गरज आहे. मॅच मध्ये कमबॅक करेल का WXYZ. 9 चेंडू 14ची गरज. जो बॅटर आहे अमर याला काहीच करायचं नाही. बॅटला बॉल लावायचा, यश मोरेला स्ट्राईक वरती आणायचं. सोपं काम. तुम्हाला मुभा दिलेली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका लगावला. त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक. एक सिंगल रन. आता 8 बॉल आणि 13 रनची गरज आहे. जोपर्यंत यश मोरे खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत असेच किरण ज्याला म्हटलं जातं तो यश मोरे आहे मंदार स्मृती टीमचा. 8 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. वॉट अ मॅच. साईराज प्रतिष्ठान लीग त्यामधली गरमागरमीची ही मॅच. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणखीन एक बॉल निर्धाव आलाय. 7 बॉल 13ची गरज आहे. WXYZ हा संघ मात्र पुनरागमन करत असताना या मॅच मध्ये 7 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. आणि आता शेवटचा एक बॉल भरपूर निर्णायक असणार आहे, भरपूर महत्वाचा असणार आहे. 7 बॉल 13ची गरज. काय षटक फेकलाय निखिलने. लाजवाब निखिलने षटक फेकलाय. 7-13. शेवटचा बॉल. विकेटची गरज आहे. विकेट मिळेल का. यस रन आउट झालाय. काय स्पेल टाकलाय, काय गोलंदाजी केली आहे निखिलने या ओव्हर मध्ये. फक्त 3 धावा खर्च करत इथे मात्र जिवंत ठेवलं आपल्या टीमला. आता शेवटचे 6 बॉल आणि 13ची गरज. हॅलो. त्याच दरम्यान प्रथमेश तांबडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही प्रथमेश तांबडे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. साईराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आदित्य भरत जाधव साहेबांच्या वतीने साईराज प्रतिष्ठान लीग मध्ये. तर आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स. काय मॅच चालू मैदानाच्या आतमध्ये. धुरा सांभाळलेली आहे. शेवटचा गोलंदाज त्याच्यावरती भरोसा दाखवलाय. शेवटचा गोलंदाज झालाय चेतन आला. चला स्पीडअप करा WXYZ टीम. चेतन चला प्लीज. बॅटिंग मध्ये तर दमखम दाखवली. आता गोलंदाजी चांगली करायची आहे. 6 मध्ये 13 या थांबवायच्या आहेत. यश मोरे ट्रॉफी जवळ एक पाऊल पुढे टाकायचं आहे तर या 13 धावा बनवायला लागतील. 6 चेंडू 13ची गरज. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 6 बॉल 13. पहिला बॉल. 6 चेंडू 13ची गरज. पहिलाच बॉल. क्रॅकिंग चौकार. 4 धावा. प्रेशर जो निर्माण झाला होता तो रिलीज झालाय. आणि आता 5 बॉल आणि 9 रनची गरज. चला मीटिंग घेऊ नका. जास्त प्रमाणामध्ये मीटिंग घेऊ नका. माहिती आहे भरपूर गरम झाली आहे ही मॅच. नॉकआउटची मॅच आहे. इथून पराभूत झाला तर आता संधी मिळणार नाहीये डायरेक्ट पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. 5 बॉल आणि 9 रनची गरज. अजूनही संधी आहे WXYZ टीमला. 5 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. मंदार स्मृती टीमला घाम फुटलाय की काय. 5 बॉल 9ची गरज. पुन्हा एकदा चांगला फटका. आणखीन एक बॉल सीमारेषा पार. चुकीवरती चूक करत चाललाय WXYZ. मिस फिल्डिंग आणि चौकार. मॅच पूर्णपणे मंदार स्मृतीच्या बाजूने. 3 बॉल 5 रनची गरज. 4 बॉल 5 रनची गरज. 4 बॉल आणि 5 रनची गरज आहे. मॅच मध्ये कॉन्सन्ट्रेट आहे. आणि यश मोरे युवराज सर आपली कॉमेंट्री चांगली ऐकतो तर यांनी लगेच पकडला मला. 4 बॉल 5 रनची गरज. यावेळेस फटका. लाजवाब. यश मोरे. बातच वेगळी आहे ना या खेळाडूची. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या इनिंगसाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे.
यश मोरे सीवूड 48 या इंटरचा हा लाजवाब खेळाडू ज्याने मात्र कित्येक वर्ष या सीवूडचं नाव नवी मुंबई क्रिकेटमध्ये किंवा सीवूड्स एंटर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजवलाय. आज प्रेशर हँडल करता क्वार्टर फायनलची मॅच जिंकली आहे. सेमीफायनल मध्ये धडक मारणारा दुसरा संघ, सेमीफायनल नंबर 2 मध्ये जाणारा पहिला संघ मंदार स्मृती संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. आणि यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे क्वार्टर फायनल नंबर 3 सीवूड्स चॅलेंजर्स आणि KF बॉईज या दोन टीम्स मध्ये आपल्याला क्वार्टर फायनल नंबर 3 ची मॅच पाहायला मिळणार आहे. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मात्र धुमाकूळ घातला, ज्याने मात्र गरम माहोल केला, ज्याने मात्र सर्वांची मात्र मन जिंकली असा यश मोरे ठरलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ इनिंग. 29 धावसंख्येची वैयक्तिक इनिंग यश मोरे यांची पाहायला मिळाली नॉकआउटच्या मॅच मध्ये आणि संघाला मात्र घेऊन गेलाय सेमीफायनलच्या मॅच मध्ये.